Hello friends, I am Bhakti Nitin Ratnaparki from Kautekar High School. Now we are going to learn unit number 3, 3.1 of 9th standard Coromandel Fishers. ही एक पोएम आहे सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली सुंदर अशी एक पोएम आहे कोरोमंडल फिशर्स. कविता सुरू करण्यापूर्वी आपण वॉर्मिंग अपकडे जाऊया. तर त्याच्यामध्ये एक्सपांडिंग हॉरिझन्स दिलेले आहेत आपल्याला. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन रिलेटेड टू द फॉलोइंग. You should have at least 20 words each. You may refer to your geography textbook or other sources for that purpose. Then try to find English words items for one you have written. Let's see. First, sea. Sea म्हणजे समुद्र. तर समुद्राच्या संदर्भात तुमचे जे शब्द आहेत ते 20 शब्द ॲटलिस्ट 20 वर्ड्स ईच असं म्हटलेलं आहे. सो सीच्या संदर्भातले रिलेटेड वर्ड्स जे आहेत ते वेव्ज असतील. वेव्ज म्हणजे लाटा, वॉटर, फिश, सी प्लांट्स किंवा सी गर्ल्स, स्टॉर्म, वॉयेज, शिप, ब्रीज किंवा सी वेड्स, सी रेड्स किंवा सँड, हे सगळे शब्द जे आहेत ते सीच्या संदर्भातले आहेत. आता नेक्स्ट दिलेला आहे तो विंड म्हणजे वारा. तर वाऱ्याच्या संदर्भात शब्द म्हटले तर तुम्हाला स्टॉर्म आहे, रेन आहे, विंडफॉल आहे किंवा विंड ब्लो आहे किंवा विंडमिल आहे. ब्रीज म्हणजे पण वाऱ्याची झुळूक असा एक अर्थ आहे. तर मान्सून आहे. हे सगळे वाऱ्याच्या संदर्भातले शब्द आहेत. तर पुढचा शब्द आपण घेऊयात स्काय. स्कायच्या संदर्भातले किंवा रिलेटेड वर्ड्स जे स्काय म्हणजे आकाश. तर त्याच्यामध्ये चंद्र असतो, द मून, द रेनबो, द सन, क्लाउड्स, स्टार, कमेट्स, सॅटेलाइट्स, स्पेस किंवा प्लॅनेट्स, ॲटमॉस्फिअर, व्हॅक्यूम, हे सगळे शब्द कसे आहेत स्कायच्या संदर्भातले आहेत. तर आता नेक्स्ट वर्ड बघूयात आपण लँड. लँड म्हणजे जमीन. जमिनीच्या संदर्भातले शब्द जे आहेत ते बघा. प्लॉट्स असतील किंवा जंगल्स, रिजन किंवा सॉईल, कंटोनमेंट किंवा ॲग्रिकल्चर, डेझर्ट्स, हे सगळे शब्द लँडच्या संदर्भातले आहेत. तर हे आपल्याला वॉर्मिंग अपमध्ये का दिलेले आहेत हे तेव्हा आपल्याला कविता समजावून सांगताना लक्षात येईल. ही कविता आहे पूर्ण समुद्राशी संबंधित. समुद्र किंवा समुद्र किनारा आणि समुद्र किनाऱ्यावरची माणसं याच्या संदर्भात ही कविता आहे. तर सरोजिनी नायडू या पोएट आहेत या पोएमच्या. तर इथं आपल्याला हेडिंग जे दिलेलं आहे कोरोमंडल फीचर्स. आता आपण पेज नंबर 66 बघूयात. तर त्या कोरोमंडल फिशर्समध्ये आपल्याला लक्षात येईल की कोरोमंडल म्हणजे काय रे. तर द कोरोमंडल कोस्ट इज द साऊथ ईस्टर्न कोस्ट region of the Indian subcontinent, bounded by Utkal Plains to north, the Bay of Bengal to east, the Kaveri Delta to the south, and the Eastern Ghats to the west, extending over an area of about 22,800 square kilometers, that is in the eastern Tamil Nadu state. Entire ocean was under the control of King Chola. त्याची थोडीशी हिस्ट्री आहे या संदर्भातली. सरोजिनी नायडू या पोएटेस आहेत. या सरोजिनी नायडू वॉज अ व्हेरी फेमस इंडियन पोएटेस. सरोजिनी नायडू वर्कड ॲज अ पोएट अँड अर्नड नायटिंगेल ऑफ इंडिया बाय महात्मा गांधी. दिस पोएम इज रिटन बिफोर इंडिपेंडन्स. म्हणूनच आझादीच्या आधीची असल्यामुळं म्हणजे इंडिपेंडन्सच्या आधीची असल्या कारणानं असं म्हटलं आहे सरोजिनी नायडूंनी की आता वेळ आली आहे आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी. सो रेज ब्रदर्स रेज म्हणजे उठा बांधवांनो उठा आणि स्वातंत्र्यासाठी लढा. स्वातंत्र्यासाठी लढण्याची या कवितेतून एक प्रेरणा त्यांनी व्यक्त केली आहे. फ्री इंडिया डिझायर त्यांनी व्यक्त केलेली आहे. इथं सर्व इंडियन्सना एनकरेज करतायत या कवितेतून. ॲक्ट क्विकली. आत्ता पटकन काहीतरी ॲक्ट करण्याची वेळ आलेली आहे, झोपण्याचा वेळ नाही, असं या कवितेतून या सरोजिनी नायडूंना सांगायचं आहे. परंतु ही सिच्युएशन कोरोमंडल त्या किनाऱ्यावरची आहे जिथं कोळी बांधव जे आहेत ती मासे पकडण्यासाठी समुद्रात जाणार आहेत. आणि समुद्र म्हणजे ही मासेमारी करणाऱ्या लोकांची संपत्ती आहे. तिथे मिळणारे मासे, तिथे मिळणारे जे काही सी ॲनिमल्स आहेत ही त्यांची संपत्ती आहे. सो ती संपत्ती घेण्यासाठी, तो हक्क आहे त्यांचा, तो ती घेण्यासाठी उठा बांधवांनो उठा, असं त्या सांगतायत आपल्याला. तर आपण कवितेला सुरुवात करूया. लाईन बाय लाईन बघा सगळ्यांनी. कोरोमंडल फिशर्स, पेज नंबर 66. राईज ब्रदर राईज, द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. आता राईज ब्रदर म्हणजे उठा बांधवांनो जागे व्हा.
राईज ब्रदर राईज, द वेकनिंग स्काईज. वेकनिंग स्काईज म्हणजे काय आहे, तर आकाश उठण्याची वेळ नव्हे, तर आता दिवस उगवलेला आहे. प्रे टू द मॉर्निंग लाईट. आणि हा जो सकाळचा उजेड आहे त्याच्यासाठी प्रे करा. त्या उजाडत्या दिवसासाठी तुम्ही प्रे करा. मग इथं द विंड लाईज अस्लीप म्हणजे वारा थांबलेला आहे. इन द आर्म्स ऑफ द डाऊन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईज ऑल नाईट. आता इथे काय म्हटलेलं आहे की रात्रीच्या वेळेस काय असतात, तर हाय टाईड असतात, म्हणजे तुफान असतं रात्रीच्या वेळेस, हाय टाईड असतात. आणि तर सकाळी काय होतं, पहाटेच्या वेळी सकाळी काय होतं, तर त्या लो होतात. टाईड्स ज्या असतात त्या लो होतात, काम होतात. CALM काम म्हणजे शांत, शांत होतात. म्हणून असं म्हटलेलं आहे की द विंड लाईज स्लीप म्हणजे वारा थांबलेला आहे, वारा झोपलेला असं म्हणायचं आहे का इथं, नाही. टू लाईज स्लीप, अस्लीप म्हणजे थांबलेला आहे या अर्थानं. इन द आर्म्स ऑफ डॉन. आता DAWN डॉन म्हणजे पहाट. इन द आर्म्स ऑफ डॉन पहाटेच्या वेळेस हा वारा थांबलेला आहे. लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ॲट नाईट. आणि मग एखाद्या मुलाप्रमाणे इथं काय केलेलं आहे, एक उपमा दिलेली आहे. काय दिलेली आहे, तर अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. लहान मुलाचे एक उपमा दिली आहे, सिमिली फिगर ऑफ स्पीच आहे इथं. लहान मूल कसं करतं, तर रात्री रडतं 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 आणि सकाळी पहाटेच्या वेळेला त्याला झोप लागते. ही बिकम्स काम. आणि म्हणून त्याची उपमा इथं वाऱ्याला दिलेली आहे. अ चाइल्ड हॅज क्राईड ऑल नाईट. या फ्रेजचा अर्थ आहे की वारा रात्रभर घोंघावत होता, तुफान येत होतं, आणि आता मात्र ॲट द टाईम ऑफ द डॉन, इन द आर्म्स ऑफ द डॉन म्हणजे पहाटेच्या वेळेस तो वारा अतिशय शांत झालेला आहे. आणि म्हणून बांधवांनो, उठा, जागे व्हा. आता वेकनिंग स्काईज झालेली आहे, उजाडत्या दिवसाला प्रे करायची वेळ झालेली आहे. पुढं बघा. आणि म्हणून हे फिशरमन आपल्या बांधवांना पण बोलावत आहेत, आणि कवयित्री इथं पण सांगते आहे की आपल्याला आता इंडिपेंडन्सची वेळ आलेली आहे, उठा बांधवांनो, उठा. कम लेट अस गॅदर आवर नेट्स फ्रॉम द शोअर अँड सेट आवर कॅटमॅरन्स. कम, या, लेट अस गॅदर आवर नेट्स. आवर नेट्स म्हणजे काय, हे आपले उपकरणं आहेत, हे आपले माध्यम आहेत. नेट्स, एक नेट विथ द हेल्प ऑफ द नेट्स, हो की नाही, ते आपल्याला हे कोळी बांधव आपले ते मासेमारी करणार आहेत, मासे पकडणार आहेत. म्हणून गॅदर आवर नेट्स, आपले आपले जाळे उचला. अँड शोअर, शोअर म्हणजे किनारा. अँड सेट आवर कॅटमॅरन्स म्हणजे हे कॅटमॅरन्स काय आहे, हे एक प्रकारची काइंड ऑफ बोट आहे. प्रत्येकजण, प्रत्येक कोळी बांधव जे आपापली बोट घेऊन समुद्रामध्ये उतरतात. तर जसं की शिप आहे, बोट आहे, हे जसे प्रकार आहेत. शिप म्हणजे खूप मोठी, ज्याच्यावर आपण मजले चढवू शकतो, सुखसोयींनी युक्त असते शिप. पण बोट तशी नसते. आणि कॅटमॅरन्स तर वैयक्तिक त्या कोळी बांधवांची मासेमारीची वेगळ्या प्रकारची अशी बोट असते. सो काइंड ऑफ अ बोट कॅटमॅरन्स. फ्री म्हणजे ती एक फिशिंग बोट आहे, स्पेशली फिशिंग बोट आहे. ती घ्या आणि चला. कुठे चला, तर किनाऱ्यावर चला. कम लेट अस गॅदर आवर नेट्स फ्रॉम द सी शोअर अँड सेट आवर कॅटमॅरन्स फ्री. कशासाठी, टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड. खूप सुंदर वाक्य आहे. टू कॅप्चर, कॅप्चर म्हणजे पकडणे. काय पकडण्यासाठी, द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड. लिपिंग म्हणजे उड्या मारणारी, तर उड्या मारणारी काय, वेल्थ, वेल्थ म्हणजे संपत्ती. ऑफ द टाईड, ऑफ द टाईड म्हणजे लाटेवर उड्या मारणारी संपत्ती. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर मासे हे लाटांवर उड्या मारतात, आणि मग ती काय आहे, ती कोळी बांधवांची संपत्ती आहे. मासे आणि जे काही सी ॲनिमल्स आहेत, क्रॅब्स आहेत, तुमचं काय म्हणतात त्याला, बाकीचे काही सी ॲनिमल्स आपण जे आपण खातो, किंवा म्हणजे ते कोळी बांधव घेतात, प्रॉन्स आहे, घेतात आणि ते विकतात. अशा पद्धतीचे जे आहेत ती वेल्थ आहे. म्हणून टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड, फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. किती सुंदर वाक्य बघा, फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. म्हणजे आता इथं किंग म्हणजे कोण असतो, हू रूल्स. हां, तर आता समुद्रावर कोण रूल करतं, तर कोळी बांधव रूल करतात, हो की नाही. तेच तिथे जाऊ शकतात, सामान्य माणसाचं कामच नाही आहे समुद्रामध्ये जाणं. म्हणून किंग्स ऑफ द सी कुणाला म्हटलेलं आहे, तर या कोळी बांधवांसाठी हे शब्द वापरलेले आहेत सरोजिनी नायडूंनी, की वेल्थ ऑफ द टाईड, फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. आता इथं फक्त असा अर्थ नाही आहे, राजा फक्त रूल करतो का रे, नाही, तर रूल करतो आणि प्रजेची काळजी पण घेतो.
आणि म्हणून कोळी बांधव जे आहेत ना, त्यांना असं पण म्हणलेलं आहे, किंग्ज रूल्स अँड टेक्स केअर ऑल्सो. ते समुद्राची काळजी पण घेतात तेवढीच. आणि म्हणून समुद्राचे नियम, समुद्र कधी खवळलेला असतो, कधी शांत असतो आणि त्याला काय करावं लागतं, हे सगळं कोळी बांधवांना माहिती असतं. म्हणून राखी पौर्णिमेच्या दिवशी किंवा नारळी पौर्णिमेच्या दिवशी ते काय करतात, समुद्राची ओटी भरतात, समुद्राला नारळ चढवतात. ही काळजी पण ते घेत असतात आणि म्हणून त्यांना किंग्ज ऑफ द सी म्हटलेलं आहे. पुढे बघूया. नो लॉंगर डिले, लेट्स हॅस्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. आता फार काळ लांब नाही आहे. नो लॉंगर डिले, आता फार विलंब चालणार नाही. नो लॉंगर डिले, लेट्स हॅस्टन. हॅस्टन HASTEN, हॅस्टन म्हणजे क्विक, हरी अवे. हरी हरी म्हणजे घाई करा. आता विलंब करू नका, घाई करा. अवे इन द ट्रॅक, मागोवा घ्या, ऑफ द सी गर्ल्स कॉल. ती जी बोट चालली आहे ना, त्याच्या पुढे एक सी गर्ल आहे. सी गर्ल म्हणजे काय हो, SEAGULL, सी गर्ल नावाचा एक पक्षी आहे, समुद्री पक्षी ज्याला आपण म्हणतो तो. त्याचा मागोवा घ्या, तो आपल्याला रस्ता दाखवणार आहे. नो लॉंगर डिले, विलंब करू नका. हरी अवे, हॅस्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. सी गर्ल कॉल देतो, त्याचा मागोवा घ्या. द सी इज आवर मदर, द क्लाउड इज आवर ब्रदर, द वेव्ज आर आवर कॅमेरेट्स ऑल. आता इथं त्यांनी काय दिलेलं आहे, एक कुटुंब असं हे केलेलं आहे. आपल्याला इथे चला घाई करा, जरी किनारा दूर असला तरी आपल्याला सी गॉड हा प्रोटेक्ट करणार आहे. तर इथे एक त्यांनी कुटुंब दाखवलेलं आहे बघा. द सी इज आवर मदर. इथे मेटॅफर दिलेला आहे, फिगर ऑफ स्पीच मेटॅफर दिलेला आहे. म्हणजे काय केलेलं आहे, सीला मदर म्हटलेलं आहे. सी इज आवर मदर, हा समुद्र आपली जणू काही माताच आहे, जननी आहे, आई आहे. द क्लाउड इज आवर ब्रदर, आणि हे आकाश हे आपलं ब्रदर आहे. आणि म्हणून आणि ते आपले वेव्ज जे आहेत ते तुमच्या साथीला आहेत. द क्लाउड इज आवर ब्रदर, द वेव्ज आर आवर कॅमेरेट्स ऑल. आणि म्हणून हे वेव्ज जे आहेत त्या तुमच्या साथीला आहेत. बघा, समुद्रामध्ये जर बोट गेली तर आपल्याला काय दिसेल हो, फक्त क्लाउड दिसेल, खाली पाणी दिसेल, वेव्ज दिसतील आणि आपली बोट त्याच्यामध्ये तरंगते. ह्याच्या पलीकडे आपल्याला काहीच दिसू शकणार नाही. आणि म्हणून जेव्हा फिशिंग करतात कोळी बांधव तेव्हा त्यांना हेच दिसतं. आणि म्हणून त्यांच्या या 4-5 तासांच्या प्रवासामध्ये किंवा त्यांच्या वर्किंग आवर्समध्ये त्यांना ती समुद्र म्हणजे त्यांची माता वाटते, कारण तीच त्यांना मदत करते. ती क्लाउड इज आवर ब्रदर, हे क्लाउड जे आहेत ते बांधवासारखे भासतात. आणि वेव्ज आर आवर कॅमेरेट्स, कॅमेरेट्स म्हणजे आपले मित्र साथी भासतात, किंवा फॉलो वर्कर्स किंवा कलिग्ज आपण म्हणूयात, तशा पद्धतीनं भासतात वेव्ज. What though we toss at the fall of the sun where the hand of the sea god drives. म्हणजे एखाद्या वेळेस बोट आउट ऑफ कंट्रोल होते किंवा लुजेस कंट्रोल ऑर ट्रॅकच्या बाहेर जाते, तेव्हा कोण असतो साथीला त्यांच्या, देव म्हणून त्यांचा समुद्रच असतो. आणि तो जिथं नेईल तिथं आपल्याला जावं लागतं. कारण वी टॉस म्हणजे ॲट द फॉल ऑफ द सन, या ह्या स्कायच्या खाली, म्हणजे या सूर्याच्या प्रकाशाखाली जेव्हा आपली बोट तरंगत असते, ट्रॅक हरवते, तेव्हा हा सी गॉड जो आहे तोच आपल्या मदतीला धावून येतो. ही हू होल्ड्स, बघा, ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन द हिज ब्रेस्ट आवर लाईव्ज. आता इथं H म्हणून मी तुम्हाला स्ट्रेस देते त्या शब्दावर, की ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट आवर लाईव्ज विथ द पॉवर, विथ द कंट्रोल, त्या स्टॉर्मच्या कंट्रोलच्या. आता H हा रिपीट झाला आहे, रिपिटेशन. मग आता पुढं बघूया. स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड. आता कवयित्री आपल्याला सांगते की शेड ऑफ द कोकोनट ट्री म्हणजे कोकोनट ट्री. आता इथे समुद्र किनारा आहे, कोळी बांधव आहेत, वाळू आहे, सँड म्हणजे वाळू आहे, समुद्र किनारा आहे, अर्थातच तिथे नारळाची झाडं असणार आहेत. आणि म्हणून इथं कवयित्री सांगते स्वीट इज द ग्लेड, शेड ऑफ द कोकोनट ग्लेड. कोकोनट ग्लेड म्हणजे नारळाच्या झाडाखाली बसणं जरी गोड वाटत असलं तरी. अँड द सेंट्स ऑफ द मँगो ग्रूव्ह म्हणजे काय, स्मॉल ट्री. तर आता आंब्याच्या छोट्या छोट्या झाडांचा सुवास, सेंट म्हणजे सुवास, जरी गोड वाटत असला तरी. अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ओ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव्ह. बघा, जरी
दोन दोन प्रकार तर वर दिलेले आहेत की नारळाच्या झाडाच्या सावलीखाली बसायला बरं वाटत असलं तरी, छोट्या छोट्या आंब्यांच्या रोपांचा वास घेणं सुखद वाटत असलं तरी, आणि सँड ॲट फुल मून म्हणजे पूर्ण चंद्राच्या खाली झोपायला जरी बरं वाटत असलं तरी, विथ द साऊंड्स ऑफ व्हॉइसेस वी लव म्हणजे तिथं बसून काठी बसून आपल्या समुद्रांच्या लाटांचा घोंगावणारा जो आवाज आहे तो जरी ऐकायला बरं वाटत असला तरी आपल्याला घरी बसून चालणार नाही. बट स्वीटर ओ ब्रदर्स द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. जरी आपल्याला ते किस ऑफ द स्प्रे म्हणजे काय, ज्या लाटा येतात की नाही त्याच्यामधून तो फोम येतो, फोम म्हणजे फेस येतो, फेसाळलेल्या लाटा येतात आणि त्याच्यावरनं जे तुषार आपल्या चेहऱ्यावर पडतात ते छोटे छोटे थेंब, ते जरी आपल्याला बरे वाटत असले, त्या लाटांचा डान्स समुद्रावर जरी आपल्याला दिसायला आनंद देत असला तरी, वाईल्ड फोम्स ग्ली म्हटलेला आहे. ग्ली म्हणजे काय, आनंद. तो आनंद देत असला तरीसुद्धा बांधवांनो आपल्याला घरी बसून चालणार नाही. रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ वर्च व्हेअर द स्लो स्काय मेट्स विथ द सी. तर बांधवांनो आपल्याला घरी बसून चालणार नाही. जिथं समुद्राचा एंड होत आहे, वर्ज किंवा जिथं बॉर्डर आहे तिथं, जिथं हॉरिझन आहे, हॉरिझन म्हणजे द लाईन ऑफ द सी वेअर द स्काय कम्स डाऊन टू द किस टू द सी. स्काय आणि सी जिथं एकत्र येतात, स्काय आणि सी आर प्रेझेंटेड ॲज अ लव्ह, तिथं आपण हॉरिझन म्हणतो. त्या हॉरिझनपाशी तिथं आपल्याला जायचं आहे, तिथं आपल्याला ती आपली वेल्थ आहे ती ओढून आणायची आहे. सो ब्रदर्स राईज, ब्रदर राईज, द वेकनिंग स्काय स्प्रे टू द मॉर्निंग लाईट. ओके, इथं आपली ही कोरोमंडल फिशर्स ही सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली कविता संपते. वर्कशॉप आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. इथंच थांबूयात. थँक्यू.